नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीमध्ये कोणते व्यायाम करता येतील हे बघूयात. त्याच्यापूर्वी 3 महत्त्वाच्या सूचना. एक तर हे व्यायाम तुम्ही रेग्युलरली करा. दिवसात ॲटलिस्ट 3 वेळेला करा आणि प्रत्येक वेळेला निदान 5 मिनिटाचा वेळ नक्की द्या. तर पहिल्यांदा आपण गुडघ्यासाठी वॉर्मअप एक्झरसाइज करूयात. फक्त हात असे मागे घ्या, पाय पुढे घ्या आणि सहजपणे गुडघ्याची 1 ते 2 मिनटं अशी हालचाल करा. ह्यालाच नी टॅपिंग म्हणतात. ह्याच्यामुळं गुडघ्याचे स्नायू रिलीज व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही जे स्ट्रेचिंग करणार आहात त्याच्यामध्ये स्नायूंना इजासुद्धा जास्त होत नाही. 1-2 मिनटाचं टॅपिंग केल्यानंतर तुम्हाला गुडघे हलके जाणवायला लागतील. तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल आणि मग ह्याच्यानंतर स्ट्रेचिंगला आपण सुरुवात करूया. तर स्ट्रेचिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे गुडघ्याच्या मागच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांचं. आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीनं एक नॅपकिन तुमच्या सोबत घ्या. डावा पाय सरळ ठेवा, उजवा पाय फोल्ड करा आणि मग नॅपकिन असा पायाच्या समोर टाका. पाय सरळ ठेवा, गुडघा दाबून ठेवा, गुडघा फोल्ड करू नका आणि शक्य तितका गुडघा खाली ठेवून पायाला खेचण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात जर पोचत असेल सहजपणे तसं केलं तरीही चालेल. निदान 30 सेकंद तरी ही मुवमेंट तुम्ही होल्ड करा. तुम्हाला जाणवेल की गुडघ्याच्या मागच्या बाजूला, मांडीच्या मागच्या बाजूला तुम्हाला चांगला स्ट्रेच ह्याच्यामध्ये पडतोय. आता गुडघ्याचा ह्याच्याशी काय संबंध, तर गुडघ्याला जे स्नायू आलेले असतात गुडघ्यापर्यंत ते सगळे ह्या मांडीकडून आलेले असतात आणि तिथूनच पुन्हा हे स्नायू पायांच्यापर्यंत गेलेले असतात. 30 सेकंद ह्या बाजूला अशाच पद्धतीचा स्ट्रेच होल्ड केल्यानंतर लगेच अपोजिट करायला सुद्धा विसरू नका. तर त्याच्यासाठी पुन्हा उजवा पाय सरळ ठेवा, डावा पाय आता फोल्ड करा. पुन्हा नॅपकिन असाच उजव्या पायाच्या समोर टाका, गुडघा सरळ ठेवून हेच स्ट्रेचिंग रिपीट करा. पुन्हा तसाच गुडघ्याच्या भोवतालच्या स्नायूंना, गुडघ्याच्या मागच्या स्नायूंना जो ताण पडतो तो ताण फील करा. कारण गुडघेदुखी होत असताना आपण डिरेक्टली गुडघ्याची एक्झरसाइज खूप कमी करू शकतो, पण गुडघ्याच्या आजूबाजूला जे स्नायू आहेत त्यांचा एक्झरसाइजसुद्धा गुडघ्यासाठी तेवढाच फायदेशीर राहतो. आता ह्याच्यानंतरचं जे स्ट्रेचिंग करायचं आहे ते मांडीच्या मागं आणि कमरेच्या मागच्या स्नायूंचं करायचं आहे, ज्याला आपण हॅमस्ट्रिंग स्ट्रेच असं सुद्धा म्हणतो. तर ते कसं करायचं आहे तेही बघूयात. इथं तुम्हाला आता पाय सरळ ठेवायचा आणि डायरेक्ट आपल्या हातांनी पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा. पाठीतून फक्त जास्त पुढं वाकू नका. हात जेवढा शक्य आहे तेवढा पुढच्या बाजूला न्या. पुन्हा तुम्हाला ताण जाणवतो, पण ह्या मोमेंटमध्ये तुम्हाला कमरेच्या मागं जास्तीत जास्त ताण जाणवायला लागेल. तर तो ताण फील करा. कारण तिथले स्नायू जर लूज झाले तर गुडघ्यापर्यंत येणाऱ्या नसासुद्धा रिलॅक्स होतात आणि मग गुडघ्याचं दुखणंसुद्धा बऱ्याच अंशी याच्यातून कमी येऊ शकतं. जर तुम्हाला दोन्ही हाताने शक्य असेल तर दोन्ही हात तुम्ही असे पुढे घेऊ शकता. 30 सेकंद हीच मुवमेंट अशीच होल्ड करा. स्ट्रेचिंग आपल्याला पुन्हा उजव्या बाजूला सुद्धा रिपीट करायचं आहे. असंच पुन्हा उजव्या बाजूला या, डावा पाय फोल्ड करा, उजवा पाय सरळ ठेवा, पुन्हा हात उजव्या अंगठ्याला टेकवून ठेवा. शक्य असेल तर डावा हात सुद्धा समोर घ्या. ते तिसरं स्ट्रेचिंग आहे ग्लुटियल स्ट्रेच. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही गुडघे 90 अंशाच्या कोनात फोल्ड करायचे आहेत. कसं तेही सांगतो. पहिल्यांदा एक पायाचा समोर घ्या, हा गुडघा म्हणजे समोरचा डावा गुडघा 90 अंशाच्या कोनात फोल्ड करा. आता दुसरा गुडघा सुद्धा तसाच 90 डिग्रीमध्ये फोल्ड करा. दोन्ही ठिकाणी ज्यावेळेला 90 अंशाचा कोन येईल त्यावेळेला एक हात टाचेवरती ठेवा, दुसरा हात गुडघ्याच्या बाजूला ठेवा आणि शक्य तितकी पाठ सरळ करायचा प्रयत्न करा. आता ह्याच्यामध्ये गुडघ्याला तसा डायरेक्ट इम्पॅक्ट करणारा एक्झरसाइज किंवा स्ट्रेचिंग होत नसलं तरीसुद्धा गुडघ्याला रिलॅक्सेशन देण्यासाठी, तिथले स्नायू हलके पडण्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाय असा मागे घेऊन सुद्धा हे करू शकता. जर तुम्हाला गुडघे वाकवता येत असेल तर हा पाय असा मागे घ्या, हा पाय इकडे घ्या आणि दोन्ही हात असे ठेवा. हे स्ट्रेचिंग जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला जाणवेल की कमरेपासून गुडघ्यापर्यंत जाणारे सगळे स्नायू रिलॅक्स होतात. हीच मुवमेंट पुन्हा 30 सेकंदानंतर अपोजिट साईडला सुद्धा आपल्याला करायची आहे. इथं सुद्धा पहिल्यांदा गुडघे अजिबात वाकवता येणं शक्य नसेल तर 90 डिग्रीचा अँगल मेंटेन करा, असा जसा आपण त्या पायाला केला होता. आणि जर तुम्हाला शक्य असेल व्यवस्थित गुडघे फोल्ड करता येत असेल कुठलाही जादा ताण न देता, तर हा पाय असा सरळ मागे घ्या, दुसरा गुडघा फोल्ड करा आणि पुन्हा असं स्ट्रेचिंग करा.
हे स्ट्रेचिंगसुद्धा गुडघ्यासाठी आणि मांड्यांचं दुखणं, कमरेचं दुखण्यासाठी सुद्धा हे स्ट्रेचिंग फायदेशीर राहील. शक्यतो जास्तीत जास्त होल्ड न करता तुम्ही रिपिटेशन्स वाढवा. म्हणजे 30 सेकंदात एवढा ताण पडत नाही, खूप कमी वेळ असं वाटत असेल तर तुम्ही रिपीटसुद्धा करू शकता 2 ते 3 वेळेला पुन्हा. त्यानंतर गुडघ्यासाठी हिप मसलचं फ्लेक्झन स्ट्रेच आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यासाठी डावा गुडघा असा 90 अंशाच्या कोनात फोल्ड करा, उजवा गुडघा सरळ ठेवा. जर तुम्हाला जास्त गुडघ्याच्या खाली ताण पडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नॅपकिनसुद्धा ठेवू शकता, म्हणजे गुडघ्यावरती ताण कमी पडेल. आणि मग हे स्ट्रेचिंग करत असताना शक्य तितकं पुढं जाऊन मागं झुकण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंद ही मुवमेंटसुद्धा तुम्ही होल्ड करा. अगदीच शक्य असेल तर हात असे कमरेवरती ठेवून केलं तरीसुद्धा चालेल. काही काळ म्हणजे जर समजा 30 सेकंद शक्य नसेल, 15-20 सेकंद होल्ड केला सुरुवातीला तरीही चालेल. हे होल्डिंग झाल्यानंतर पुन्हा अपोजिट साईडला सुद्धा तसंच होल्ड करा. डावा गुडघा सपोर्टला घ्या, त्याच्याखाली नॅपकिन ठेवा म्हणजे ताण पडणार नाही. आणि पुन्हा हात असा ठेवून जास्तीत जास्त मागच्या बाजूला स्ट्रेच करा. ही जे स्ट्रेचिंग आहे फक्त गुडघ्यासाठीच नाही तर आपल्या कमरेच्या स्नायूंच्यासाठी सुद्धा खूप चांगलं स्ट्रेचिंग आहे. आता याच्यानंतर गुडघ्यासाठीचं शेवटचं स्ट्रेचिंग हे सुद्धा थोडं ह्याच पोझिशनमध्ये करायचं आहे. डावा पाय समोर घ्या आणि उजवा घोटा पकडा, शक्य तितका वरती ताणवा. अशा पद्धतीने 30 सेकंद होल्ड करा. परत हीच मुवमेंट ऑपोजिट. इथं सुद्धा आता उजवा गुडघा फोल्ड करा 90 अंशाच्या कोनामध्ये, डावा घोटा पकडा, स्ट्रेचिंग करा. हात असा समोर सपोर्टला ठेवला तरी चालेल. तर हे होते गुडघ्याचे काही व्यायाम गुडघेदुखीसाठी. त्याचबरोबर इतरही सांध्यांच्यासाठी आणि स्नायूंच्यासाठी काही व्हिडिओज बनवलेले आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते व्हिडिओसुद्धा नक्की बघून घ्या. धन्यवाद.